ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीनं मंजूर करा. ओबीसी जनजागृती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वर्धा जिल्ह्यातील ओबीसी जनजागृती संघटनेनं सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. राज्यात जातीनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर आणावी, तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत. ओबीसी समाजातील विद्यार्थी, शेतकरी आणि तरुणांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळावा, तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळावं, यासाठी शासनाने विलंब न लावता मागण्या मंजूर कराव्यात असं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आले आहे. नाही, आम्ही या ठिकाणी ओबीसींवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आज निवेदन द्यायला आलेलं आहे. 1 जुलै 2026ला महाराष्ट्र शासनाने एक GR काढून ओबीसींसाठी महाज्योतीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांसाठी जी शिष्यवृत्ती देण्यात होती त्याच्यात मोठ्या प्रमाणात कटोती करण्यात आली आहे. जसं की PhDमध्ये 92% कटोती केली आहे. फक्त 100 विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती देणार आहेत, जी आधी 1400 होती. तसेच UPSCची तयारी करणाऱ्या 2000 विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपर्यंत शिष्यवृत्ती मिळत होती, ती आता फक्त 400 विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि तसंच MPSCसाठी तयार करणाऱ्या 3000 विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी मिळत होती, ती आता फक्त 1000 विद्यार्थ्यांवर आणली. अशा प्रकारे जेव्हा की समाज आणि त्याची लोकसंख्या वाढते आहे, अशा वेळेला त्यांच्या शैक्षणिक याच्यात मदत करण्याचं शासनाचं धोरण सोडून शासन त्यांच्यावर अन्याय करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असं आहे आणि याचा निषेध आणि ही मागणी आम्ही लावून धरण्यासाठी म्हणून आज निवेदन दिलेलं आहे. आणि सोबतच ओबीसींची स्वतंत्र जनगणना या जनगणनेमध्ये झालीच पाहिजे, ही आमची पूर्वीची मागणी पुन्हा एकदा रेटून धरण्यात आली आहे. आणि याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे, या निवेदनातून आपण माहिती सांगितली.